तर वाहतूक नियंत्रण कक्ष विटा वाहतूक पोलीस व सहाय्यक पोलीस निरीक्षक बजरंग झेंडे उतरले रस्त्यावर। विटा बस स्थानकातून टवाळखोर फाळकूट दादांची गँग गायब। निर्भया पथकाच्या सहाय्यक पोलीस निरीक्षक जयश्री वाघमोडे मॅडम यांनी विनाकारण कॉलेज परिसरात व बस स्थानक परिसरात फिरणाऱ्यांना काय दिला इशारा? मुलींनो डायरेक्ट माझ्याशी संपर्क करा। सहाय्यक पोलीस निरीक्षक जयश्री वाघमोडे मॅडम। तर वाहतूक नियंत्रण कक्ष सहाय्यक पोलीस निरीक्षक बजरंग झेंडे साहेबांच्या हाती माईक। नवनिर्वाचित विटा उपविभागीय पोलीस अधिकारी विपुल पाटील व विटा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक मेमाणे साहेब यांनी पदभार स्वीकारल्यानंतर विटा पोलीस ठाणे पोलीस यंत्रणा टाईट। तर विटा उपविभागीय पोलीस अधिकारी कक्ष निर्भया पोलीस पथकाची टीममुळे फाळकूट दादांची झाली पळापळ। विटा बसस्थानक परिसरातील वाढदिवस करणारे फाळकूट दादा पोलीस आले आणि या गँगची मात्र चांगलीच तारांबळ उडाली, पळ काढला। मी सहाय्यक पोलीस निरीक्षक वाघमोडे, निर्भया पथक विटा। निर्भया पथकाची जबाबदारी माननीय पोलीस अधीक्षक श्री सांगली यांनी आमच्याकडे सोपवलेली असून निर्भया पथकाच्या माध्यमातून आम्ही शाळा आणि कॉलेजमध्ये मुलींच्यामध्ये कायद्याविषयी जागरूकता आणत आहोत। मोस्टली जे पोक्सो कायद्याचं ज्ञान किंवा मुलींच्या बाबतीत जी छेडछाड वगैरे होतात त्याच्याविषयीचे कायदे किंवा आजकाल जे सायबरचे गुन्हे आहेत त्याविषयी किंवा मुली सध्या फेसबुक किंवा इंस्टाग्रामवरून जे फोटो वगैरे अपलोड करतात त्यातून बऱ्यापैकी त्याचा मिसयूज होतो, गैरवापर होतो आणि मुलींना भविष्यात नको त्या तक्रारींना किंवा नको त्या गोष्टींना सामोरं जावं लागतं। तर या सर्व गोष्टींच्या विषयी जनजागृती करणं हे आमचं कर्तव्य आहे। तसंच मुली वगैरे असतील, ज्या शाळेच्या मुली असतील 8वी 9वी 10वी या लहान वय असल्यामुळे किंवा इतर त्यांना जास्त समज नसल्यामुळे त्यांच्यावर काय अन्याय होत असेल किंवा छेडछाड होत असेल
शक्यतो पोलिसांना किंवा घरी सांगत नाही. तर आम्ही शाळा आणि कॉलेजमध्ये जाऊन सर्व शिक्षकांना विनंती केली आहे की सर्व शाळा आणि कॉलेजमध्ये मुलींच्या वॉशरूममध्ये एका तक्रार पेटी बसवावी, जेणेकरून मुलींच्या ज्या तक्रारी असतील त्या आमच्यापर्यंत पोचतील व मुलींचं नाव गोपनीय राखलं जाईल याचीसुद्धा आम्ही खबरदारी घेत आहोत. या माध्यमातून आम्ही जी मुलं टवाळगिरी करतात किंवा मुलींना त्रास देतात यांच्यावर वचक ठेवण्याचं कार्य शक्यतो निर्भया पथकातून करण्यात येत आहे. तसेच मोटर वाहन कायद्याचे सुद्धा जे उल्लंघन करतात ते पैसे जातात किंवा हॉर्न वाजवत जातात, नागरिकांना नाहक त्रास देतात याचीसुद्धा कारवाई निर्भया पथकाच्या माध्यमातून करण्यात येईल. तर सर्व विद्यार्थी किंवा विभागातील सर्व महिलांना मुलींना आवाहन करण्यात येते किंवा विनंती करण्यात येते की जर तुम्हाला काही त्रास असेल किंवा अशी कोणती गोष्ट असेल की तुम्ही कुणाला सांगू शकत नाही, जी मुलींच्या इज्जतीच्या संबंधित असेल, तर ती तुम्ही आम्हाला आमच्यामार्फत तक्रार करू शकता किंवा आमच्यापर्यंत ती पोचवू शकता. तुमचं नाव गोपनीय राखले जाईल याची आम्ही खबरदारी घेऊ. दिवसभरातील घडामोडींचा आढावा घेण्यासाठी पाहत रहा N24 मराठी न्यूज चॅनल.